राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली आहे। 29 ऑगस्टला मुंबईत धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। चहा व सिगरेट न दिल्याच्या रागातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकाची हत्या केल्याची घटना मंगळवारी गंगाखेड शहरातील गोदावरी नदी घाटावर घडली आहे। या प्रकरणी मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराचा पाणी पुरवठा नियमित व्हावा यासाठी 2021 मध्ये सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीस मंजुरी मिळाली। अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून 1 जून 2023 रोजी 665 कोटींच्या पाईपलाईनचे काम सुरू झाले। पण 2 वेळा मुदतवाढ देऊनही उजनी धरण ते सोलापूर पुणे महामार्ग या अंतरावरील 300 मीटरचे काम शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबलेलेच आहे। त्यामुळे कामासाठी महापालिकेला 15 दिवसांची पुन्हा मुदतवाढ द्यावी लागली आहे। दुसरीकडे धरण उणे 15% पोहोचल्याने महापालिकेने संभाव्य पाणी टंचाई ध्यानात घेऊन दुबार पंपिंगची तयारी सुरू केली आहे। कोलकात्याने 20 षटकात 9 बाद 204 ही बलाढ्य धावसंख्या उभारल्यानंतर दिल्लीला 20 षटकात 9 बाद 190 धावांवर रोखले। कोलकात्याचा हा 10व्या सामन्यातून 4था विजय ठरला, तर त्यांचा संघ सलग 2 पराभवांनंतर पुन्हा विजयपथावर परतला, तर दिल्लीचा 10 सामन्यातून हा 4था पराभव ठरला। देशातील बहुतांशी भागात सूर्य आग ओकत आहे। दरम्यान पुढील 4 दिवस सोलापूरसह राज्यातील काही भागातील तापमान 43 अंशांवर पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे। पुढील 4 दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तापमानाचा पारा चढण्याची शक्यता आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात पुढील 4 दिवस उष्ण आणि दमट परिस्थिती असणार आहे, असे देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। सोलापुरात 29 एप्रिल रोजी बसव ब्रिगेडच्या वतीने सोलापुरातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळांना 15 बसव प्रतिमांचे वाटप बसव ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले। बसव ब्रिगेडच्या माध्यमातून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मनामनात अनेक घराघरात साजरी व्हावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतल्याचं उद्गारवाचक बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडे यांनी बोलताना सांगितले। शिधापत्रिकेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल 2025 आहे। आधार क्रमांक जोडून नावाची पडताळणी न केल्यास रेशन बंद होऊ शकते, असा सरकारचा इशारा आहे। ही प्रक्रिया एकदाच करावी लागते। रेशन दुकान, मेरा केवायसी ॲप, CSC महा ई सेवा केंद्रातून बायोमेट्रिकद्वारे केवायसी करता येते। आधार रेशनवरील नावात विसंगती असल्यास ती तात्काळ सुधारा। वेळेत ई-केवायसी न झाल्यास शिधा मिळणार नाही। सोलापुरातील कीर्तीनगर येथील श्री प्रतिष्ठान यांच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत बसव भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। मागील 4 वर्षांपासून श्री प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। यंदाच्या वर्षी देखील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती श्री प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसाबाबत वारंवार तक्रारी येऊनही काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने राजरोसपणे वाळू उपसा सुरू असल्याचं निदर्शनास येत होतं। यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा तहसीलदार विनोद रणवरे यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गौण खनिज विषयक बाबींमध्ये करावयाची विहित मुदतीतील कारवाई असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाकडून आज तहसीलदार रणवरे यांना निलंबित केलं आहे। सोलापूर शहर प्रारूप विकास आराखड्याबाबत असलेल्या हरकतींवर सुनावणी सुरू असून मंगळवार 29 एप्रिल रोजी रेल्वे लाईन्स, उत्तर सदर बाजार, दक्षिण सदर बाजार, सिव्हिल लाईन्स, मोदी या भागातील एकूण 356 पैकी 299 हरकतींवर सुनावणी घेण्यात आली।